अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला बाळूमामा विजय ग्रंथ अध्याय 11 हा पवित्र अध्याय आज मी तुम्हाला अर्थासहित वाचन करणार आहे आणि हा अध्याय तुम्हाला श्रवण करायचा आहे. बाळूमामा विजय ग्रंथातील हा अध्याय 11 पवित्र 11 अध्याय ऐकल्याने, श्रवण केल्याने किंवा वाचल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी दूर होतात आणि तुम्हाला आयुष्यामध्ये पैशाची कमी राहत नाही. भक्तांनो, ज्याच्या आयुष्यातील संकट, दुःख, ज्याचे वाईट दिवस सरणार आहेत, तोच मामा भक्त हा अध्याय श्रवण करतो. म्हणून खूप पवित्र असा अध्याय मी तुम्हाला आज सांगणार आहे. चला तर मग आपण या पवित्र विजय ग्रंथाला सुरुवात करूया. मामा सांगतात, प्रपंचाची नाना संकटे ती प्रारब्धाची या नेटे, आणि सुखे जे का फेटे तेही तयाचे. पुण्य संचय सुख, पाप संचय दुःख, कर्मी पुण्य पापांचे पंख, हालती नेमे. भक्तांनो, याचा अर्थ असा आहे. मामा सांगतात, अरे बाळा, प्रपंचात आपणास संकटे, दुःख, सुख याचीची भेट घडते. ते प्रारब्ध चालू असतं. जन्मात भोगण्याचे प्राक्तन कर्म हे बळावर असते. प्रत्येक कृतीला पाप पुण्याचे पंख असतात. ते सतत हलत असतात. पुण्याच्या साठ्याने सुख व पाप साठल्यानंतर दुःख हे भोगावेच लागते. हा देवाचा न्याय आहे. पण अडाणी मताने जर याला अन्याय म्हणून, तर जीवापासून देवाला, परमात्म्याला दूर लोटल्यासारखे होईल. मग मामा सांगतात, ऐसा ईश्वराचा न्याय, नेनती म्हणती करी अन्याय. तेने ईश्वराची या अंतराय, जीवा होई. ईश्वरतेची संत, संत ईश्वरची मूर्ती. संत दयाळू तो तटस्थ भाविकासी. म्हणून श्रद्धा जेने वाडे, भाव अंतरी विरुडे. ऐसे करीती वाडे कोडे, संत जगी. मामा सांगतात, अरे बाळा, म्हणून ज्या योगे भक्तांच्या मनात श्रद्धा वाढेल, अंतरात देवभाव विराजमान होईल, अशा कृती आत्मीयतेने संत लोक करत असतात. म्हणून परमात्म्याला आयुष्यामध्ये कधीच दूर लोटू नका. ईश्वर म्हणजेच संत, संत म्हणजेच ईश्वर. संत हे ईश्वराचे रूप धारक असतात, असं मामा आपल्याला सांगत आहेत. मामा सांगतात, जो नम्रतेवे येई शरण, मने भावो धरी पूर्ण. तया संकटी करीती तारण, हिता लागी. राधानगरी नर्तवडे ग्राम, तेथे राहती बळवंत मकदूम. तये कन्या दिली सप्रेम, बऱ्या घरी. परी ती विवाहिता झाली, नाना रोगे आरती. मगदुमा घरी ही वार्ता आजाराची. आता याचा अर्थ असा आहे भक्तांनो, जो मानव नम्रपणे देवाला शरण येतो, ज्याच्या मनात श्रद्धेचा भाव पुरेपूर भरलेला असतो, अशांचे कल्याण करून बाळूमामा त्यांना संकटमुक्त करतात. बघा, राधानगरी तालुक्यातील नरतवडे गाव इथल्या बळवंत मगदुमांची बऱ्यापैकी सधन घरात आपल्या मुलीचा विवाह करून दिला होता. पण ती विवाहित कन्या अनेक रोगामुळे दुःखी झाली होती. तसेच घरातील बहुतेक सर्वांना आजारानं जर्जर केलं होतं. अशा परिस्थितीत जावाईसुद्धा वेडा झाला होता. बळवंत मगदुमाची सहनशीलतेची मर्यादा संपून ते आता दुर्बळ झाले होते. बघा, मग मामा सांगतात, मग जावई झाला वेडा, सहनशीलते झाला झाडा. नामे बळवंत जोका पुढा, दुर्बल झाला. तोही मती जैसी भ्रमे, वाट फुटे त्या जाई ग्रामे. सुरूपुली आला नियती, नेमे जेते मामा. मामा भेटती अकस्मता, की बळवंतावरी धावो जाता. म्हणती आगी घरा याला, घरा लावता येथे कोण्या. बळवंता काही न कळे, आधीची धीर जयाचा गळे. त्याचा आधीच धीर गेलेला होता.
मग मामा सांगतात, अशा परिस्थितीमध्ये जावाईसुद्धा वेडा झाला होता. बळवंताची बुद्धी भ्रष्ट झाली होती. वाट फुटेल त्या गावाला तो जात होता. नियतीच्या नेमाप्रमाणे बाळूमामांचा मुक्काम असलेल्या सुरुपुली तालुका कागल या गावी आला. अकस्मात मामा व बळवंत यांची भेट होताच मामा बळवंताच्या अंगावर धावून गेले आणि म्हणाले, इथं कोणाच्या घराला आग लावायला आलायस? इथं कोणाच्या घराला आग लावत आहेस? बाळूमामांनी मनात नसताना पण वरपांगी बळेच वरील शब्द उच्चारले. तर मामांचे वरील प्रश्न ऐकून आधीच धीर नाहीसे झालेल्या बळवंताला काहीच कळेनासे झाले. त्याही अवस्थेत धीर धरून बळवंत म्हणाला, त्याने धीर धरला आणि तो मामाला म्हणाला, बाळूमामा, घरात सर्वांना आजारानं घेरले. अनेक संकटांनी मी बेजार झालोय, म्हणून आपल्या पायाशी आलोय. त्यावेळी मामा म्हणाले, अरे तू भक्त संकटे होशी तरी काय मजसी देशी. अरे तू भक्ते संकटी होशी तरी काय मजसी देशी. मामावानी एकता ऐसी गंगारे की. मामा झपाझप चालता बळवंताच्या येती शेता. 2 प्रदक्षिणा घालता बसती तेथे. मामा म्हणतात, त्यावेळी मामांनी म्हणले, त्यावेळी विचारले, तू संकटमुक्त झाल्यावर मला काय देशील? मी तुला संकटमुक्त करतो, पण तू मला काय देशील या बदल्यात? मामांच्या प्रश्नामुळे तो चांगला गंगारला. मामा सुरुपलीहून नरतवाड्याला झपाझप चालत आले. बळवंताच्या शेतात 2 प्रदक्षिणा घालून बसले. तिथे मामांनी 7 मुठी माती खाल्ली. नंतर घरी गेले तर तिथे आश्चर्य पाहण्यास मिळाले. आता बघा काय झालं. रोग न दिसती कोठे. मामांनी माती खाल्ल्यानंतर बघा, रोग न दिसती कोठे सारी कामे करीती नेटे. बळवंता नवल वाटे मामा कृपेचे. तो मामांचे पडे चरणी म्हणे आपुली कृपा करणी. मी प्रपंचीयाच्या रणी मुक्त झालो. ही भेट स्वीकारा अल्प रुपये 500 स्वल्प. मामा म्हणती हा विकल्प मनी ना आणि. पुढे निवृत्त होई बळवंत बापू पुत्र होई मामांचा भक्त. आता याचा अर्थ असा आहे, कारण घरात कुणी रोगी तर नव्हताच, उलट तो आपल्या कामात गर्क होता. हे पाहून बळवंताला आपल्या मामांच्या कृपेचे नवल वाटले. बळवंत मामाच्या पायावर लोळण घेऊन म्हणाला, मामा, तुमच्या कृपेमुळे मी संसारातील संकटाच्या रणातून मुक्त झालो आहे. बळवंताने लागलीच खिशामधून 500 रुपये काढले आणि मामांना भेट म्हणून स्वीकारण्याबद्दल मामांना विनंती केली. तेव्हा बाळूमामा म्हणाले, अरे बळवंता, असा अविचार विकल्प तुम्ही मनात आणू नका. पुढे वयामानानुसार बळवंत निवृत्त झाला. त्याचा मुलगा बापू हा मामांचा भक्त झाला. बापूचा पुत्र राजाराम हाही मामांचा भक्त बनून मामांची सेवा करू लागला, मामांची भक्ती करू लागला. मग मामा म्हणतात, तयाचे विवाह समही म्हणे बाळूमामा. विवाह येई तरीच मी उभा राही. विवाहसी पुतण्या आणि भक्तपुत्र एकची विवाह मूर्त. दोन्ही मामांचे भक्त पाचेरती. आता यांच्या लग्नाच्या वेळी, याचा अर्थ असा आहे, यांच्या लग्नाच्या वेळी तो बाळूमामांना म्हणाला, मामा, तुम्ही माझ्या लग्नावेळी आलात तरच मी लग्नाला उभा राहील, नसता मी लग्नाला तयार होणार नाही, मी लग्नाला उभं राहणार नाही. याच दिवशी 5 मुहूर्तावर बाळूमामांचा पुतण्या भाऊ भीमाचा मुलगा दादू याचेही लग्न असल्यामुळे मामांनी तिकडेही जाणे आवश्यक होते. अशा तऱ्हेने बापूचा पुत्र राजाराम व भीमाचा पुत्र दादू दोघेही मामांचे भक्त आणि दोघेही मामांचे निमंत्रण होते. दोघांकडेही जाणं हे मामांचं खूप गरजेचं होतं. ऐसे घालता साकडे बाळूमामांचे ना अडे. 2 रुपी दोन्हीकडे लग्न जाती. असनी भाग्य नटले ते केवळ श्रद्धा बळे. तो एकची करे सकळे कल्याणाचे. याचा अर्थ असा आहे, मामा सांगतात, असे जरी साकडे असले तरी मामांना त्याची काहीच अडचण वाटली नाही. बाळूमामांच्या रूपात दोन्ही लग्नाला हजर राहिले. जिथे श्रद्धा बलवान आहे तिथे भाग्याचा बहर, अशी ही बाळूमामांची कल्याणकारी करणी आहे.
संतांच्या ठिकाणी श्रद्धा वाढवणारा संत हेच ईश्वर देव असून ते भक्त कल्याणासाठी कार्य करत असतात, अशी निष्ठा निर्माण करणारा हा 11वा अध्याय पूर्ण व्हावं. मामा म्हणतात, जो कोणी माझा हा अध्याय वाचेल, जो कोणी या अध्यायाचे श्रवण करेल, ऐकेल, त्याची जी अबुद्धी आहे, जे अविचार आहेत, जी अवासना आहे, ती सगळं काही संपून जाते, ती सगळं काही जळून खाक होते आणि त्याचे विचार, त्याचे मन, त्याचे संकल्प जे काही आहेत ते नव्याने सुरू व्हायला लागतात. म्हणून भक्तांनो, आयुष्यामध्ये नेहमी मामांनी सांगितलेल्याच मार्गाचा अवलंब करा. मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये अपयश आलं म्हणून कधीच खचून जाऊ नका रे. अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका, रडू नका. धीर धरा, संयम ठेवा. ही माझी कृपा तुझ्यावर सदैव राहील. देवीचे मुखातून हे वरदान प्राप्त होताच सुमतीने आनंदाने तिच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले. शेवटी सुमती आदराने म्हणाली, हे माते दुर्गा, माझी पुढील एकच विनंती आहे. जर आपण खरंच माझ्यावर पूर्ण प्रसन्न असाल तर कृपया मला नवरात्र व्रताची पूजाविधी नीट सांगून द्या. ज्या पद्धतीने नवरात्राचे व्रत केल्यास आपण संतुष्ट होता, ते सर्व विधी आणि त्या व्रताचे पुण्यफलही कृपा करून मला सविस्तरपणे वर्णन करा. भविष्यकाळात मी, माझे कुटुंब श्रद्धेने या भक्तिभावाने ही पूजा आम्ही नेहमीच करू. आध्यात्मिक कामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत अतिशय श्रेष्ठ आहे. हे पवित्र व्रत कोणत्याही तीर्थक्षेत्री, देवालयात अथवा स्वतःच्या घरातील पवित्र स्थळही निष्ठेने करावे. विधीचे पूर्ण पालन करावे. देव पारायणतेने केलेले व्रत नक्कीच फलदायी ठरते. देवी दुर्गेने या प्रकारे नवरात्र व्रताची संपूर्ण विधी आणि महिमा सुमतीला सांगितला. सुमती मनापासून त्या प्रत्येक शब्दाचे स्मरण करत होती. देवीचे वचन संपताच सुमतीने पुन्हा एकदा देवीला नमन केले. तिच्या डोळ्यात कृतार्थतेचे अश्रू दाटून आले होते. देवीने सुमतीला आशीर्वाद दिला व प्रसन्न हास्य केले. काही क्षणातच भगवती दुर्गा त्या स्थानावरून अंतर्धानात पावली. नवल म्हणजे तेजोमय रूप जसे अचानक प्रकट झाले होते, तसेच एका क्षणात अदृश्यही झाले. सुमती आणि तिचे पती आश्चर्यचकित झाले. देवीच्या चरणांनी पावन झालेली ती जागा त्यांना कायमची पवित्र भासू लागली. देवी अंतर्धानात झाल्यानंतर सुमती आपल्या पतीसह पुन्हा गावाकडे परतली. नवऱ्याचे रूपांतर आणि सुमतीचे सुरक्षित आगमन पाहून गावकरीही चकित झाले. सुमतीच्या वडिलांना आपल्या क्रोधातून झालेल्या पापाची जाणीव झाली. निरापराधात कन्येला दिलेल्या शापाची आणि केलेल्या अन्यायाची खंत त्यांच्या मनाला सतत पोखरत होती. त्या दिवशी संतापाच्या भरात उच्चारलेले शब्द आठवताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते धावत येऊन सुमतीच्या पायावर कोसळले व अपराधी स्वरात म्हणाले, लेकी, मला माफ कर. रागाच्या भरात मी तुला किती अमानुष शिक्षा दिली. मी पापी निर्दयी वडील ठरलो. कृपा करून मला क्षमा कर. असे म्हणत त्यांनी अश्रूंनी तिचे चरण ओले केले. सुमतीने घाईने वडिलांना उठवले आणि म्हणाली, बाबा, तुम्ही माझे जन्मदाता आहात. तुमचा तो रोगच माझ्यासाठी वरदान ठरला. त्या प्रसंगाविना मला देवीच्या कृपेचा अनुभव कसा मिळाला असता. कृपया स्वतःला दोष देऊ नका. मला तुमच्याविषयी मनात रागाचा कणही नाही. हे ऐकताच ब्राह्मणाने तिला आपल्या मिठीत घेतले. पिता पुत्री दोघांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, जसे देवींना भाकीत केले तसेच घडले. काळाने सुमतीच्या पोटी उदयन नावाचा तेजस्वी पुत्र जन्माला आला. सुमतीचा पती पूर्वीसारखा रोगमुक्त आणि तंदुरुस्त झाला. त्या दोघांनीही मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी नवरात्र व्रत करू लागले. त्या व्रतामुळे त्यांच्या कुटुंबाला अखंड सुख समृद्धी संतती प्राप्त झाली. देवीच्या अनुग्रहाने त्यांचे जीवन धनधान्य हे बृहस्पती स्त्री पुरुष किंवा
हे नवरात्राचे व्रत भक्तिपूर्वक करतात त्यांना भूतलावर सर्व सुख लाभतात आणि शेवटी त्यांना दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो. या व्रताचे महात्म्य अमूल्य आणि अलौकिक आहे. तू हा जो प्रश्न विचारलास त्यामुळे सर्व जीवांचे कल्याण साधेल म्हणून तू धन्य आहेस. भगवती आदिशक्ती दुर्गा ही संपूर्ण जगताची पालनहार आहे. या महादेवीच्या शक्तीचा प्रभाव काळाच्या बुद्धीला पूर्णतः आकलन होणे कठीण आहे. ब्रह्मदेव कथा संपवून थांबले. महान व्रत कथेचे श्रवण करून देवगुरु बृहस्पतीचे हृदय परमानंदाने भरून आले होते. त्यांना अंगावर रोमांचक उभे राहिले होते. ते दोन्ही हात जोडून ब्रह्मदेवांना म्हणाले, हे जननियता ब्रह्मदेवा, आपण माझ्यावर अपरंपार कृपा केलीत की अमृतासमान गोड अशी दुर्गा नवरात्र व्रताची महती मला ऐकवलीत. आपल्याशिवाय दुसरा कोण हे गूढ रहस्य सांगू शकला असता. माझ्या प्रश्नाचे समाधान करून आपण समस्त लोकांचे कल्याण होईल असे ज्ञान दिलेत याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. बृहस्पतींचे कृतज्ञ शब्द ऐकून ब्रह्मदेवांनी त्याला आशीर्वाद दिला. देवगुरूने नमस्कार केला. त्या दिवसापासून बृहस्पतींनीही श्रद्धेने नवरात्र व्रताचे पालन सुरू केले अशी आख्यायिका आहे. प्रिय भक्तांनो, अशा प्रकारे नवरात्र व्रताची ही पवित्र आणि अद्भुत कथा समाप्त होते. या कथेतून आपल्याला समजते की परमश्रद्धा आणि सबुरीने व्रताचे पालन केल्यास भगवती दुर्गा प्रसन्न होते. भक्तांची सर्व इच्छा, सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा मी आहे रे, बाळा मी चराचरात व्यापून आहे, बाळा मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख, समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात. आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही. म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं
जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच पितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलावलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या, असे टाईप करा. मित्रांनो,
हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बाळूमामा.